राम राम शेतकरी मित्रांनो, आज एका बागेत ट्रीटमेंटसाठी आलोय आणि ती बाग कुठली आहे, त्या बागेचे मालक कोण आहेत आणि त्या बागेचं संगोपन कसं करतायत त्याची तुम्हाला आज माहिती मिळणार आहे। या बागेत येण्याच्या पाठीमागचं कारण देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। अशा समस्या शेतकऱ्यांना बहुतांशी भेडसावतात, परंतु या भेडसावणाऱ्या समस्यांवरती सोल्युशन मिळत नाही आणि ते सोल्युशनच नेमकं काय आहे हे देण्यासाठीच मी आज या ठिकाणी आलोय। तुम्ही पाहताय आपला चॅनल मर्द मराठा आणि तुमच्या सर्वांचा मी होस्ट मित्र माणिकराव श्रीराम दळवी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण या बागेमध्ये बागेचे मालक यांची आधी पहिली प्रथम भेट घेऊया। मित्रांनो, ही जी बाग बघताय या बागेमध्ये हापूस, आवळा आहे आणि काजूची झाडं पण आहेत आणि आपण आता या बागेचे जे मालक आहेत यांची ओळख करून घेऊया। आणि ह्या बागेचा खास करून जे देखभाल आहे त्या मॅडम करतायत। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमचं नाव सांगा। किशोरी अशोक लड्डा, तुमचं गाव? नाणार वारगाव, जिल्हा सिंधुदुर्ग। तुमचं आता वय किती? माझं वय आज 62। 62 वर्ष सुद्धा तुम्ही जातीनिशी या बागेत देखरेख करता? देखरेख करते, हो। बरं, तुमच्या बागेतली समस्या काय? माझ्या बागेतली समस्या आहे की आंब्याच्या झाडाला जवळजवळ उभ्या फांद्या जाऊ राहिल्या। पीक भरपूर येतं पण फांद्या उभ्याचे उभे जाऊ राहिल्या। ते कदाचित खोडकिडा असावा, तर त्यावर काय ट्रीटमेंट करावी याच्यासाठी आपणास बोलवणार आहे। या मॅडमचे मिस्टर जे त्यांच्या पाठीमागे सतत राहतात, पेशाने आज ते डॉक्टर होते, आज रिटायर झालेले आहेत। आणि नमस्कार डॉक्टर। नमस्कार। किती वर्ष आली ही बाग घेऊन? जवळजवळ आता 20 वर्षाची झालीत बाग घेऊन। हा, घेऊन 25 वर्ष झालीत, पण आता 20 वर्ष आम्ही बघतोय बाग सध्या स्वतःच्या देखरेखीखाली। हो। याचबरोबर या या म्हणजे परिवाराला खास करून आता हे तुम्ही राहताय पुण्याला ना, यांची म्हणजे या बागेची देखभाल यांच्या पाठीमागे घेणारी व्यक्ती देखील बघा हे आहे ते। तुमचं नाव सांगा। पूर्ण नाव सांगा। माझा सदाशिव गोपाळ पुडतरकर। तुमचं गाव? गाव शिडवणे। शिडवणे वारगाव आहे, वारगावला, आणि ते आमचं गाव शिडवणे। ह्यांच्या पाठीमागे बागेचे मालक होल्यान सोल तुम्ही? हा, सगळं मी आपलं देखरेख करून घेतो तेवढं। हे आज स्पेशल कटिंगसाठी यांना बोलवलं आहे। तुमचं नाव सांगा। सुनील केशव तामणकर, मुक्काम चाळीस, पोस्ट त्रेळे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। तुम्ही लोकांची झाडं कट करून देतात? हो हो हो। समजा कोणीतरी व्हिडिओ बघून परत सांगितल्यानंतर करू शकतात ना? ओके। आणि त्यांचे सहकारी परत आज मी पेस्टिंगसाठी यांना आणलेलं आहे। तुमचं नाव सांगा। आमचं सुधाकर गोपाळ पाटणकर। तुम्ही पण इकडचेच? माझ्या बघा मित्रांनो, काय झालंय, मॅडमने जसं सांगितलं त्याप्रमाणे आता हे समोर एक झाड दिसतंय आणि ह्या झाडाची ही इकडची फांदी जिवंत आहे, परंतु हे इकडे संपूर्ण हे झाड बघा, मी दाखवतो आता। हा असा प्रकार ह्या बागेत झालेला आहे आणि हा गमासिसचा प्रॉब्लेम पण या ठिकाणी दिसतोय बघा, हा एक आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पूर्ण गायडन्स शिवाय मी प्रत्येक वेळी म्हणत असतो की झाडं कट करू नका। आता हे ज्यावेळी झाड कट झालं त्यावेळी हे बघा, इथून ह्या झाडाच्या आतमध्ये पाणी मुरण्याचा चान्सेस असतो आणि हे पाणी मुरलेलं आणि त्याच्यामुळे काय आलं, किडीनी या झाडाला खाल्लेलं आहे। ही संपूर्ण साल ही किडीने खाल्लेली आहे मॅडम बघा। आणि आपल्याला हीच आता कव्हर करून घ्यायची आहे। आता ह्यालाच कव्हर करायचं, कारण परत एवढं झाड बनवणं आपल्याला शक्य नाही। म्हणजे आपल्या आयुष्यातली आपण आणखी मागे जातो, 20-25 वर्ष आपण परत पाठीमागे जाणार। आणि त्याच्यामुळे मी आता ट्रीटमेंट जी करणार आहे ती ह्याच झाडावरून सुरुवात करणार आहे लगेच। आता हे झाड नाही म्हटलं तरी त्यावेळी 10-15-20 पेटी तरी झाडांनी देणं अपेक्षित होतं, पण आज त्याच्या शारीरिक क्षमतेमुळे किंवा त्याच्या आजारपणामुळे आज हे झाड कमजोर झालेलं आहे बघा। मुळात तुम्हाला दाखवतो, ही परिस्थिती अशी आहे। आता हे स्वतः कव्हर होण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण त्याला फक्त मदत करायची आहे कव्हर होण्यासाठी। मी त्यांना काय केलं पाहिजे, आता ती कटिंग कशी करणार ते देखील दाखवतो। पहिल्यांदाच ही जी बाजू सडलेली आहे ही काढून घेणार। जसं की माणसाला गँग्रीन झाल्यानंतर त्याचे अवयव काढतात, पण माणसाचे काढलेले अवयव परत फुटत नाहीत, पण हे झाडाचे मात्र 100% कव्हर होतात। म्हणून हे पहिल्यांदा हे काढणार
आणि त्याच्यानंतर मी हे काढून घेणार. त्यानंतर हा पोर्शन जो वरचा आहे हा एक काढून घेणार. हे 3 काढून झाल्यानंतर तुम्हाला मी परत हे झाड कसं दिसतं ते देखील दाखवतो. एका घासून मारा. म्हणतो हे म्हणतो ना म्हणतो का मित्रांनो, ही बाग कटिंग करायच्या अगोदर किंवा ट्रीटमेंट करायच्या अगोदर कशी होती ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. बराचसा प्रॉब्लेम आहे या बागेमध्ये होता आणि खास करून या ठिकाणी खोडकिड्याचा जास्त प्रॉब्लेम होता आणि चुकीची ट्रीटमेंट कटिंगची या बागेत झालेली होती. कशी कटिंग पद्धतशीर व्हायला पाहिजे याचं परिपूर्ण माहिती नसल्यामुळे जशी मिळेल तशी कटिंग केली गेली होती. आता तीच बाग आपण या ठिकाणी पाहतोय. ही सगळी झाडं आपण कट केलेली आहेत. तुम्हाला दिसत असतील बघा, या ठिकाणी भुसा वगैरे पडलेला. या झाडांना कुठला रोग लागला होता, काय लागला होतं ते तुम्हाला जे पहिल्यांदा जे झाड दाखवलं होतं ते देखील तुम्हाला झाड दाखवतो बघा. याला आपण ट्रीटमेंट केलेली आहे. हे ते पहिल्या सुरुवातीला ज्या झाडावरती आपण सुरुवात केली ते झाड हे समोर दिसतंय बघा. या झाडाला हेच झाड आहे ते ज्या ठिकाणी आपण मॅडमचा इंटरव्ह्यू घेतला होता किंवा मॅडमची मुलाखत घेतली होती ते हेच झाड. आणि त्याच्यानंतर ही झाडं आता बऱ्यापैकी कट केलेली आहे. ती बघा, जेवढी झाडांना आपण ट्रीटमेंट केली आहे ती झाडं कशी दिसतात बघा. हे झाड पण बघा, ही सगळी झाडं, ही लाईनीतली सगळीच्या सगळी झाडं आपण ट्रीटमेंट केलेली आहे. वरती डॉक्टरांचं घर आहे ज्या ठिकाणी सुरुवातीला आपण सुरुवात केली होती. जिथून काही झाडं या बागेमधली मधोमध पेचलेली होती, 2 भाग झाले होते. अशी झाडं पण या बागेत आहेत आणि त्याच्यावरती पण आपण ट्रीटमेंट केलेली आहे. तुम्हाला दाखवतो थोडक्यात कुठल्या झाडांवरती. तर ह्याला पण आपण
कटिंग केलेली आहे आणि कशी करायची, कटिंग कशी करायची एक खासियत आहे. आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या बागेचं नुकसान होतं. ज्याला परिपूर्ण माहिती असेल अशाच जाणकारांकडून कटिंग करून घ्या किंवा जाणकारांकडून माहिती घ्या आणि मगच आपल्या बागेवरती ट्रीटमेंट करा. आणि आता ही झाडं अजून आपल्याला कटिंग करायची आहेत. हे बघा, त्या झाडांवरती आपल्याला अजून ट्रीटमेंट करायची आहे. ही इकडची झाडं राहिलेली आहेत. वेळेअभावी म्हणजे मी जास्ती वेळ देऊ शकत नसल्यामुळे जेवढी महत्त्वाची होती त्या झाडांना वाचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती सांगतोय बघा. ज्या बागेमध्ये आपण झाडं लावतो, झाडं लावल्यानंतर सर्वसाधारणपणे झाडं अशी वाढतात आणि ही वाढल्यानंतर याचा शेंडामारा म्हणून सल्ला सगळेजण देतात. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा कापायचा सल्ला बरेचसे जण देतात आणि तो 90% बरोबर आहे. म्हणजे सल्ला देतात हे चुकीचं नाही आहे, पण तो कसा कापायचा आणि इथं शेंडा मारल्यानंतर ते काय केलं पाहिजे याची माहिती नसल्यामुळे काय होतं की झाडांना नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात. ते मगाशी आपण सुरुवातीला जो व्हिडिओ घेतला त्या झाडाला नेमकी तीच समस्या आली होती की शेंडा मारल्याच्या नंतर बाजूने झाड तर फुटलं होतं, परंतु नंतर जे प्रॉब्लेम कालांतराने 10, 15, 20 वर्षानंतर उद्भवतात ते उद्भवले आणि मग त्याचा दुष्परिणाम त्या झाडाला भोगावा लागला होता. आणि म्हणूनच पूर्ण माहिती असणाऱ्यांकडूनच आपल्या बागेमधली नवीन बागेतील कटिंग किंवा जुन्या बागेतील पण कटिंग ज्याला पूर्ण माहिती आहे अशाच व्यक्तीकडून घ्या. पाऊस पडला, आज 4 वाजता या ठिकाणी या गावात पाऊस पडला आणि त्याच्यामुळे थोडा वेळ आमचा फुकट गेला, नाही म्हणतात तर 1 तास 1.5 तास फुकट गेला. आता हे झाड कधी 2-3 वर्षापूर्वी पेचलेलं होतं वादळात आणि त्याची परिस्थिती आज कशी, आम्ही त्याला काय करून ठेवलं आहे बघा. याची कटिंग तर घेतलेलीच आहे आणि शिवाय याच्यावरती एक ट्रीटमेंट देखील केलेली आहे. हे एक झाड, ही झाडं बऱ्यापैकी आपण आपली ट्रीटमेंट आपण याच्यावरती केलेली आहे. हे बघा, हे समोरचं झाड आणि खास करून हे बघा, ही पण झाडं ही आपण ट्रीटमेंट केलेली आहे. या झाडांवरती नको असणाऱ्या फांद्या कापून टाकल्यात मी कापल्यात म्हणजे जो कटर आपल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे आपण त्या कटरने कापल्यात. फक्त मी सांगण्याचं काम केलं आणि त्या हिशोबाने त्यांनी ती झाडं कापलेली आहेत. हे समोरचं जे झाड दिसतंय ह्या झाडाचे 2 भाग झालेले होते आणि एक भाग, आता हे समोर लाकडं दिसत आहेत बघा, ही सगळी लाकडं याच झाडाची आहेत आणि हे 2 भाग झालेले होते आणि त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे एवढं अशा परिस्थितीमध्ये हे झाड आहे आणि ह्याला खूप मोठा किडा लागलेला आहे ह्या झाडामध्ये. त्याच्यावरती आपले ट्रीटमेंट आपण केलेली आहे. मित्रांनो, कुठल्याही आपल्या बागेमध्ये समजा प्रूनिंग करायची असेल, कटिंग करायची असेल तर तुम्ही अपुऱ्या माहितीशिवाय करू नका. कारण अर्धवट ज्ञानामुळे अभिमन्यू चक्रव्यूहात फसला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता अपुरे ज्ञान असल्यामुळे. आणि तशीच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी देखील बागेमध्ये होते. कृपया पूर्ण माहिती घेऊनच किंवा जाणकार व्यक्तींकडूनच माहिती घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच झाडांची कटिंग असेल, प्रूनिंग असेल, काय करायची असेल ती करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा स्पेशल हापूसच्या झाडांची कटिंग किंवा काजूच्या झाडांची कटिंग याच्यासाठी आहे. आणि काजूमध्ये पण कटिंग केलेली झाडं
हा सगळा वरचा प्लॉट आहे, हा काजूचा प्लॉट आहे. हे काजूची झाडं दिसत असतील. आणि आता संध्याकाळत असल्यामुळे मी काजूच्या बागेत जात नाही, पण काजूला पण त्याच प्रकारे आपण ट्रीटमेंट केलेली आहे, जेणेकरून पुढे भविष्यात प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते निश्चित कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेतकऱ्यांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना या व्हिडिओचा फायदा घेता येईल. धन्यवाद मित्रांनो. तुर्तास आज इथंच थांबतो. तुमची सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.